पुस्तकामध्ये मिस्साच्या प्रार्थना आहेत, तसेच गायनं आहेत. कृपया चांगल्या प्रकारे तुम्ही मिस्सामध्ये भाग घ्या. विशेष करून रिस्पॉन्स देताना मोठ्याने रिस्पॉन्स द्या. प्रवेश गीत क्रमांक 8, हिम नंबर 8, परमेशाला एक मनाने. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथे पवित्र मरेच्या सन्मानार्थ तिच्या आश्रयासाठी आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या विनंत्या मागण्या घेऊन आलेलो आहोत. कदाचित आपण आपलं जीवन जगत असताना पवित्र मरेचा मान सन्मान, तिचा आदर केला नसेल, तर आपण या ख्रिस्त यागामध्ये सहभाग घेऊन दयावंत परमेश्वराकडे क्षमेची याचना मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व बंधुजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगणे मी फार पापे केलेले आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्हाला सर्व देवदूत, सर्व संतांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 20, हिम नंबर 20. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. पवित्र मरेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साहाय्याने पाप, दुर्बलता यांच्यावर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
पौलाचे तैसलनिकरास लिहिलेले पहिले पत्र. बंधुप्रेमाविषयी आम्ही लिहावे ह्याची तुम्हाला गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवले आहे आणि अखिल मासोदियातील सर्व बंधुवर्गांवर तुम्ही ती करतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी. बाहेरच्या लोकांसमोर सभ्यतेने वागावे आणि तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे ह्याची हौस तुम्हाला असावी. हा प्रभूचा शब्द. स्तोत्र गीत क्रमांक 40, हिम नंबर 40. शुभवर्तमानासाठी उभे रहा. गीत क्रमांक 53, हिम नंबर 53. Hallelujah.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितला. परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 रुपये आणि एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्याने आणखी 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये आपल्या धान्यांचा पैसा लपून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला आणि त्याच्यापासून हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास भले आणि विश्वासू दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभाग घेऊ. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास भले आणि विश्वासू दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभाग घेऊ. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तिथे गोळा करता. म्हणून मी भ्यालो आणि तुमची 1,000 रुपये मी जाऊन जमेत लपून ठेवली होती. पहा, ते तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धनाने त्याला उत्तर दिले, अरे दृष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तिथे गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते. तर तो 1,000 रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ आहेत त्याला द्या, त्याला भरपूर होईल. परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. या निरुपयोगी दासाला अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रभू श्री ख्रिस्ताच्या शुभवर्त आपल्या सर्वांची पापे धुतली जावत. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये एकच आशा असते की माझं कुटुंब हे एक श्रद्धाळू कुटुंब असावं, जेणेकरून जेव्हा मी माझ्या कुटुंबामध्ये जीवन जगत आहे, हेच कुटुंब मी समाजासाठी काय करत आहे, समाजासाठी मी कशा प्रकारे मदत करू शकतो, माझ्या स्वतःच्या धर्मग्रामातील समुदायासाठी मी कशा प्रकारचं एक आदर्श कुटुंब बनू शकतो, हे प्रत्येक कुटुंबाची एक इच्छा असते. आणि जगामध्ये अशी अनेक कुटुंब आहेत, ही प्रत्येक समुदायासाठी समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मी आपल्या समोर 2-3 गोष्टी ठेवत आहे की कशा प्रकारे या कुटुंबाने समाजासाठी जे काही केलं त्याचं प्रतिफळ त्या कुटुंबाला नक्कीच मिळालेलं आहे. केरळमधील अन्नमय कुटुंब ज्यांनी रुग्णांसाठी एक मोफत जेवणाची व्यवस्था केली. केरळच्या अल्पुझा जिल्ह्यातील एक साधं ख्रिस्ती कुटुंब होतं. बाबा एक छोटासा व्यवसाय, आई गृहिणी होती आणि 2 मुलं शाळेत शिकत होती. परंतु 2017 साली या कुटुंबाने एक अन्नमय उपक्रम आपल्या कुटुंबामध्ये सुरू केला.
हा अन्नमय उपक्रम अशासाठी सुरू केला की जेणेकरून जे हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये जे रुग्ण आहेत, कधी कधी या रुग्णांना कधी कधी जेवण मिळत नव्हतं. म्हणूनच या जे खूप गरीब रुग्ण होते त्यांनी जेवण देण्यासाठी प्रयत्न केले. ते रुग्ण आणि त्या रुग्णांना भेटण्यासाठी आलेले नातेवाईक जे कधी कधी उपाशी राहायचे, त्यामुळे दररोज या कुटुंबाने आपल्या स्वयंपाकघरातून 50 ते 100 लोकांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला. सकाळी मुलं शाळेत जाण्या अगोदर ही डबे पॅक करायचे. आई स्वयंपाकघरात ही जेवण बनवायची आणि वडील हे डबे घेऊन या रुग्णालयामध्ये जायचे आणि या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हे जेवण, जे अन्न होतं, हे या रुग्णांना ते द्यायचे. आज 10 वर्षानंतर शेकडो रुग्णांना रोज या कुटुंबाकडून एक जेवण मिळत असते, एक प्रेमाची भाकरी मिळत असते. आणि जेव्हा या कुटुंबाला सांगण्यात आलं की तुम्ही अशा प्रकारे कसं काय करता, तेव्हा या कुटुंबाने सुंदर असं उत्तर दिलं, आम्हाला ख्रिस्त बलिदानामधून ख्रिस्त जी भाकर देतो, प्रेमाची भाकर देतो, आणि त्याच भाकरीतून आम्ही इतर लोकांची भूक भागवत आहोत. दुसरी कथा आहे मुंबईतील पवई येथील, जिथे मुलांसाठी एक ग्रंथालय सुरू केलं. मुंबईच्या पवई परिसरात एका मराठी कुटुंबाने आपल्या छोट्याशा हॉलमध्ये एक वाचनालय सुरू केलं, जेणेकरून जी झोपडपट्टीतील मुलं होती, या झोपडपट्टीतील मुलांना कुठेतरी जागा भेटेल, शिकतील आणि ही मुलं अभ्यास करू शकतील. आणि म्हणूनच या कुटुंबाने जवळजवळ 200 पेक्षा जास्त शेजाऱ्यांसाठी पुस्तकांसाठी त्यांनी मदत केली. आठवड्यातील 3 दिवस हे कुटुंब त्यांच्या घराचा जो हॉल होता, हा हॉल उघडा ठेवत असत. ऑफिसमधून बाबा आल्यानंतर मुलांना गणित हा सब्जेक्ट शिकवत असत. या कुटुंबातील जी 2 मुलं होती, या विद्यार्थ्यांना एक प्रकारे वाचायला शिकवत असत. आणि म्हणूनच या अभ्यासातून अनेक मुलांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. अनेक मुलं कॉलेजेसमध्ये जाऊ लागले आहेत. आणि म्हणूनच एक मुलगा जो होता तो सांगतो की या कुटुंबामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं, कारण मी आज डॉक्टर झालेलो आहे फक्त या कुटुंबामुळे. इटलीतील एक कुटुंब होतं, बेघरांसाठी उघडलेलं दार. रोम जवळील एका ख्रिस्ती कुटुंबाने त्यांच्या घराचे दरवाजे लोकांसाठी उघडे केले. जे लोक बाहेर होते, ज्या लोकांना जागा नव्हती, या लोकांसाठी या कुटुंबाने त्यांच्या घराची दारं उघडली. आई जेवण बनवते, बाबा त्या मुलांना जे बेघर होते त्यांना अंघोळ घालत असते, आणि त्यांची मुलं ही त्या लोकांचे कपडे गोळा करत होते आणि त्यांना नवीन कपडे देत होते. आणि त्या कुटुंबाला जेव्हा विचारलं की तुम्ही हे कसं काय करता, आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्हाला दुसऱ्यांची सेवा करायची. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, या तिन्ही कथेतून आपल्याला एकच गोष्ट साध्य आपण करू शकतो की कुटुंब समाजसेवेसाठी काय करू शकतो हे आपण सर्वांनी या तिन्ही गोष्टीतून अनुभवलं असेल. की कशा प्रकारे केरळमधील कुटुंबाने रुग्णांसाठी एक प्रकारे अन्न दिलं, जे रुग्ण त्यांचे नातेवाईक ज्यांना जेवण मिळत नव्हतं त्यांना अन्न पुरवलं. पवईमधील त्या कुटुंबाने त्या मुलांसाठी एक प्रकारे शिक्षणाचा दर्जा दिला, त्या मुलांना शिक्षण मिळवून दिलं. रोममधील या कुटुंबाने जी लोक बाहेर होती, बेघर होती, त्यांना सहारा दिला, त्यांना आश्रय दिला. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पवित्र मरेच्या सन्मानार्थ येथे कुटुंब हे समाजसेवेसाठी काय करू शकते या विषयावर मननचिंतन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. म्हणून जुन्या करारातील संदेष्टा योशुआ याच्या पुस्तका अध्याय 24 वचन 15 मध्ये आपणास काय सांगत आहे
सांगितलं की मी आणि माझे घर आम्ही परमेश्वराची सेवा करू. कारण योशुआ हा संदेष्टा होता. मोशेनंतर योशुआने इस्रायल लोकांना एक प्रकारे दिलासा दिला, आश्रय दिला आणि त्याने लोकांची सेवा करण्यासाठी तो पुढे आला. आणि योशुआचं संपूर्ण कुटुंब ही देवाची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी हे पुढे आले आणि त्यांनी एक प्रकारे आपल्या सर्वांसाठी सुंदर संदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे प्रेषितांचे कृत्य या पुस्तकात अध्याय 10 ओवी 1 ते 8 आणि 24 ते 33 मध्ये कॉर्नेलियस व त्याचे संपूर्ण घराणे देवाची सेवा करण्यासाठी येतात आणि संत पौलचं ते स्वागत करत असतात. कारण संत पौल हा ख्रिस्ताची सुवार्ता घोषवण्यासाठी पुढे जात असताना या कॉर्नेलियसने संत पौलाचं सुद्धा स्वागत केलं आणि अनेक समाजातील लोकांची सेवा करण्यासाठी तो पुढे आला. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 10 ओवी 43 ते 45 मध्ये आपणास ख्रिस्त काय सांगत आहे की मनुष्याचा पुत्र हा सेवा घ्यायला नव्हे तर सेवा करायला आलेला आहे. आज आपण आपलं जीवन जगत असताना आपण कुठल्या प्रकारची सेवा आपल्या जीवनामध्ये करत आहोत? फक्त प्रेम व काळजी घेणारे स्थान आपण होऊ शकत नाही, तर एक मिशन आपल्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला दिलेलं आहे. जी समाजाच्या सेवेसाठी बोलावली आहेत हीच फक्त पवित्र कुटुंब नसतात. जी प्रेम, दया आणि सेवा प्रमाणे जीवन जगतात हीच खरं ख्रिस्ती कुटुंब आहे. आणि आपण एक प्रकारे ख्रिस्ती कुटुंब म्हणजे एक बेट नाही, एक आयलंड नाही, तर तो डोंगरावरचा दिवा आहे, आशेचा दीप आहे. मग तो आशेचा दीप एक प्रकारे शेजाऱ्यांसाठी, आपल्या धर्मग्रामासाठी किंवा जगासाठी एक आशेचा किरण आहे. पहिला मुद्दा म्हणजे कुटुंब हे सेवा शिक्षणाचे पहिले विद्यालय आहे. आपल्या प्रत्येक सेवा कार्याची सुरुवात आपल्या घरापासून होते. म्हणून मदर तेरेसा काय सांगत आहे, सुरुवात घरापासून झाली पाहिजे, तरच आपण इतरांच्या कुटुंबामध्ये बदल घडवून आणू शकतो, इतरांना मदत करू शकतो, जगामध्ये बदल करू शकतो. आणि कुटुंबामध्ये काय होत असते, आपण एकमेकांबद्दल आदर निर्माण करत असतो, एक प्रकारे आपण वाटून घेतो, शेअर करत असतो, एकमेकांना क्षमा करत असतो. ज्या प्रकारे आई वडील मुलांची सेवा करतात, मुलं एकमेकांना मदत करायला शिकतात. पती एकमेकांची सेवा कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रेमाने ते जीवन जगत असतात. मुले जेव्हा आपल्या आई वडिलांचं संस्कार पाहत असतात तेव्हा त्याच प्रकारे ही मुलं जीवन जगत असतात. आई वडील एकत्र प्रार्थना करतात, मुलं एकत्र प्रार्थना करतात, इतरांना मदत करतात, प्रेम दाखवतात आणि तेच प्रेम जगाला देत असतात. आणि म्हणूनच आपण एकमेकांची सेवा करण्यासाठी पुढे येत असतो. म्हणून स्वर्गवासी पोप फ्रान्सिस आपणास काय सांगत आहेत, कुटुंब हे असे ठिकाण आहे जिथे आपण भिन्न नसून तर आपण एक आहोत, आपण एक कुटुंब म्हणून जगत असतो, एकमेकांचा आदर करत असतो. आणि याच पायावर कुटुंब आपल्या समाजात ख्रिस्ताचे साक्षीदार बनत असतात, शब्दाने नव्हे तर जीवनाने. दुसरा जो मुद्दा आहे, कुटुंब म्हणजे ओसांडून वाहणारा झरा. ख्रिस्ती कुटुंब कधीच स्वतःपुरते बंद नसते, त्याची दारे नेहमीच एकमेकांसाठी उघडे असतात. मग ते कोरोनाचा काळ असो किंवा मुसळधार पाऊस या मुंबईमध्ये पडला तरी अनेक लोक आपली दारे इतर लोकांसाठी उघडे करत असतात. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण एक कुटुंबमय जीवन जगत आहोत, परंतु हे खरोखर कुटुंबमय जीवन जगत असताना आपण इतरांच्या सहाय्याला जात आहोत का? इतरांना मदत करत आहोत का? की मी समाजासाठी माझं कुटुंब एक प्रकारे त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे का? कुटुंब म्हणजे पवित्र कुटुंबाचे एक प्रकारे प्रतिबिंब. ज्या प्रकारे येशू, मरिया आणि संत योसेफ हे श्रीमंत व सामर्थ्यवान नव्हते, पण त्यांनी देवाच्या हाकेला होकार दिला.
परस्पराचे प्रेम व विश्वास जगून आणि सेवेसाठी तत्पर असून त्यांनी आपले जीवन जगासाठी दिले आणि जग बदलले. मरीने ख्रिस्ताला जगात आणण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. योसेफाने या कुटुंबाचं रक्षण केलं आणि प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या प्रेमळ व शहाणपण मध्ये त्यांनी कृपेमध्ये त्याची वाढ झाली आणि म्हणूनच ते आदर्श कुटुंब बनलं आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी गेली. म्हणून पवित्र मरिया गरोदर असताना अलिशेबेची सेवा करण्यासाठी, एका प्रकारे समाजाची सेवा करण्यासाठी ती पुढे गेलेली आहे. शेवटचा मुद्दा आहे आव्हान आणि कृपा. आजची जी कुटुंब आहेत अनेक दबावांना सामोरे जात असतात. मग ती नोकरी असो, मग आर्थिक ओझं असो कुटुंबातील, किंवा शिक्षण किंवा तुटलेली नाती असो. आपण जीवनामध्ये एक प्रकारे गोंधळून गेलेलो आहोत. होय माझ्या प्रिय बंधूंनो, अनेक कुटुंब वेगवेगळ्या कारणामुळे तुटत असतात. आपले या भूतलावरील जीवन किती वर्ष आहे? आपण जगणार तरी किती वर्ष? 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष? आपलं सर्वस्व आपण इथे सोडून जाणार आहोत. पण जी तुटलेली नाती आहेत आपण नेहमी जोडायला हवी, ती तोडायला नव्हे. आणि बऱ्याच प्रमाणे आपल्या प्रॉपर्टीवरून, अनेक प्रकारच्या गोष्टीवरून एकमेकांमध्ये आपण भांडत असतो. कधी कधी भाऊ बहिणीशी बोलत नसतो, आई मुलांशी बोलत नसतात. अशा प्रकारे कुटुंबामध्ये नाती तुटलेली जात असतात. मग आपण समाजासाठी कशा प्रकारे आदर्श देऊ शकतो? होय माझ्या प्रिय बंधूंनो, आपण पवित्र मरीच्या सन्मानार्थ इथे आलेलो आहोत. पवित्र मरीची मध्यस्थी मागूया. निदान आपण एकत्र प्रार्थना केली पाहिजे. कुटुंबामध्ये ज्या चुका केलेल्या त्या चुकाबद्दल एकमेकांना क्षमा केली पाहिजे. स्वतःचा वेळ आपण कुटुंबासाठी दिलेला पाहिजे. मला माहीत आहे की प्रत्येक कुटुंब हे एक प्रकारे वेगळ्या मार्गाने जीवन जगत आहे. कधी कधी आई वडील कामानिमित्त बाहेर जात असतात, मुलं ट्युशन्स, शाळा, अभ्यासामध्ये गुंतलेले असतात. पण निदान आपण आठवड्यातील एक दिवस तरी आपल्या कुटुंबासाठी देऊया. सर्वात महत्त्व म्हणजे आपण जेव्हा मिसाला येतो तेव्हा हे कुटुंब म्हणून आपण मिसाला येत आहोत का? होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण जीवन जगत असताना एक प्रकारे आपलं कुटुंब समाजसेवेसाठी, कुटुंब समाजसेवेसाठी, समुदायासाठी काय करू शकतो हे आपण पवित्र मरीकडून शिकायला हवं. आणि पवित्र मरीची मध्यस्थी, तिची विनंती आपल्या सर्वांच्या कुटुंबाला लाभावी हीच प्रार्थना में शुभेच्छा मी आपणास सर्वांस देत आहे. आमेन. अर्पण गीत क्रमांक 69, हिम नंबर 69, तुझियासाठी जीवन. बंधू भगिनींनो, माझे तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो.
हे प्रभू, मरेच्या सन्मानार्थ आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. आपल्या कौमार्याद्वारे तिने तुला प्रसन्न केले आणि नम्रपणे तुझा पुत्र आमचा प्रभू तिच्या उदरी संभवला. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्य कुमारीच्या सन्मानार्थ या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात, सर्व सत्ता तुझ्या समोर नतमस्तक होतात, सर्व दिवसात तुझ्या समोर भयंकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफी मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूशीने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना
आम्ही तुला जीवनाचे भाकण तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, जॉन रॉड्रिस आमचे आर्च बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्न बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या देव विसमून मरण पावले त्यांचे तू स्मरण ठेव. आपल्या कुटुंबातील ज्या प्रिय व्यक्ती मरण पावले त्यांची आठवण करूया. जे लोक आजार आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत त्यांचे ऑपरेशन होणार, या सर्व आजारी बंधू भगिनींना प्रभूने चांगलं आरोग्याचं दान द्यावं. आपण सर्वजण मर्या भक्त इथे एकत्र जमलं आपल्या प्रत्येकाच्या ज्या विनंत्या, ज्या गरजा आहेत, जी स्वप्न आहेत, हे पवित्र मरीच्या मध्यस्थीने पूर्ण व्हावीत म्हणून प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसे, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगाच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणाराचे आत्म्याचे ईश्वर शिकून आणि प्रेरित होऊन आपण धैर्यपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी आपण एकामेकांना प्रभूची शांती देऊया. शांती असो, शांती असो. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताच्या सारखल्या जीवनासाठी माझे आणि तुमचे संरक्षण करा. सूचनेकडे लक्ष द्या. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होणार आहे. हे ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधव
या मिसासाठी हजर असतील तर त्यांनी त्याचा स्वीकार करू नये, तर त्यांनी आपल्या जागेवर बसावे आणि गायनामध्ये भाग घ्यावा. गीत क्रमांक 108, हिम नंबर 108, तू भाकर होऊनी.
पान क्रमांक 49, पेज 49. नवीनाचा पहिला दिवस आहे. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. त्याच्यानंतर मुख्य प्रार्थना केली जाईल. सर्वांनी एकत्र. हे निष्कलंक माते, देवाच्या भाग्यवान माते, शक्तिमान देवाने तुझ्यामध्ये आपला सर्व महिमा साठवून ठेवला आहे. ज्याप्रमाणे नोहाच्या थारवामध्ये देवाने सर्व प्रकारचे जीवजंतू व मनुष्य प्राणी एकत्रित केले होते, त्याचप्रमाणे देवाने तुझ्या रूपाने सर्व प्रकारच्या कृपेचा व ज्ञानाचा संचय आम्हा पुढे ठेवला आहे. तू मानव जातीचा गौरव आहेस. तू देवाचे मंदिर आहेस. तू पवित्र त्रैक्याची बाग आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या जवळ पवित्र ख्रिस्त सभेसाठी, सर्व ख्रिस्ती भक्तांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी विनंती करतो. हे माते, तू बालकांची व अनाथांची रक्षण करणारी आहेस. हे पवित्र कुमारी मरिये, तू तरुणांचे पावित्र्य सुरक्षित ठेवतेस व त्यांना सन्मार्गावर आणतेस. हे निष्कलंक कुमारी माते, तू कुमारिकाच्या कौमार्याचा आदर्श आहेस. तू पतिव्रतांचा आधार आहेस. विधवांची रक्षण करती आहेस. वृद्धांची सबळ आश्रयदाती आहेस. रोग्यांचे औषध व पीडितांचे सहाय्य आहेस. हे निष्कलंक माते, आम्ही मरणापर्यंत तुझ्यावर आशा ठेवून प्रेम करीत राहावे असे वरदान तू आम्हाला दे. आमेन. पान क्रमांक 56 ही प्रार्थना आपण फादरांच्या मागून बोलणार आहोत. हे अति पवित्र कुमारिके, अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल. यात त्यांच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपण आपल्या विनंत्या, गरजा, स्वप्ने पवित्र मरियेच्या चरणाजवळ ठेवूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गॅब्रिएल देवदूताने गॅब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. मला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत, तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी इच्छा. अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर, चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. असे विनवितो. आमीन. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तारणाचे आणि श्रद्धेचे साक्रामेंट स्वीकारले आहे. धन्य कुमारी मरियेच्या भक्तिभावाने सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या स्वर्गीय प्रीतीचा लाभ घेण्यास पात्र बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर व तुमच्या कुटुंबावर येवो. जा येशू ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. गीत क्रमांक 119, हिम नंबर 119, दुसरे कडवे.